राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर आता या घटनेनंतर त्याचे पडसाद जे आहेत ते मालवण परिसरात उमटताना पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर पूर्ण राज्यामध्ये या घटनेनंतर राजकीय पडसाद उमटलेले पाहायला मिळाले आणि त्याच अनुषंगानं आज महाविकास आघाडीतर्फे सरकारला याच मुद्द्यावरून घेरण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण सध्या मालवणमधल्या भरड नाका या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणाहून महाविकास आघाडीचा जो मोर्चा आहे तो या ठिकाणाहून थोड्याच वेळामध्ये मार्गस्थ होणार आहे। शिवप्रेमी जे आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करतात त्यांना महाविकास आघाडीने सुद्धा आवाहन केलेलं पाहायला मिळतंय की ज्या पद्धतीनं ही पुतळा कोसळण्याची घटना झाली त्यानंतर याचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार आहे। 10:30 वाजता या मोर्चाची सुरुवात याच भरड नाक्यावरनं होईल आणि इथून जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती मालवणचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार आहे। सकाळी 9 वाजून गेलेले आहेत मात्र आज बाजारपेठ कुठल्याही प्रकारे बंद नाही आहे। मात्र काही लोकांनी उत्स्फूर्तपणे या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आपली दुकानं जी आहेत ती बंद ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। सर्वच दुकानं या ठिकाणी बंद नाही आहेत कारण जवळपास 9:30 किंवा 10च्या नंतर या ठिकाणी बहुतांश मालवणमधली दुकानं जी आहेत ती उघडतात। मात्र ज्या पद्धतीनं जी घटना झाली त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी काही लोकांनी किंवा काही व्यापाऱ्यांनी या ठिकाणी उत्स्फूर्त बंद पाळण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळतोय आणि याच भरड नाक्याच्या इथून हा महाविकास आघाडीचा जो मोर्चा आहे तो निघेल। मध्यवर्ती पिंपळ स्टॉप या ठिकाणी छोटेखानी एक सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच सभेच्या ठिकाणी जे महाविकास आघाडीतले दिग्गज मंडळी आहेत त्यांची या ठिकाणी भाषणं होतील, ते संबोधित करतील आणि त्यानंतर मालवण पोलीस स्टेशनमध्ये या साऱ्याचं निवेदन दिलं जाईल आणि या मोर्चाची या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळेल। मात्र एकंदरीतच ज्या पद्धतीनं हा सारा घटनाक्रम बघता आज महाविकास आघाडी सरकारवरती कशा पद्धतीनं घणाघात करतं याकडेच साऱ्या महाराष्ट्राच्या नजरा या ठिकाणी लागून राहिलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अनिकेत होलमसह मी मनोज लेले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।